हे आहे माझं शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन। मी डिशवॉशरमध्ये भांडी कशी सेट करते जेणेकरून एवढी भांडी मावतील। माझे 2 चॅनल कसे डिलीट झाले होते आणि ते मी परत कसे मिळवले। अरे बापरे, एवढे भांडे, एवढे सगळे खरंच डिशवॉशरमध्ये मावतात का? आणि सोबतच ही टेस्टी अंडा करी रेसिपी, हे सगळं आपण बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, फूड अँड फाइंड्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता एवढा पसारा झालेला आहे भांड्यांचा। ऑफिसच्या कामाच्या प्रेशरमुळे मी गुरुवारी संध्याकाळी डिशवॉशरमध्ये भांडी लावू शकली नाही। परत सकाळचा नाश्ता, स्वयंपाक या सगळ्यांमुळे मला वेळ मिळाला नाही। आता संध्याकाळपर्यंत ऑफिस झाल्यानंतर हा एवढा पसारा निघालेला आहे। एवढी सगळी भांडी डिशवॉशरमध्ये मावतील का आणि ती मावली पाहिजे यासाठी मी ती कशी सेट करते, हे सगळं आपण बघूया या व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिले तर मी ही सगळी भांडी विसरून घेत आहे। तुम्ही बघू शकता अगदी लाकडाच्या भांड्यांपासून, जसं की पोळपाट बेलणं, कढया, मिक्सरचा पॉट, चॉपिंग बोर्ड, हे सगळं भांड्यांमध्ये आहे। परंतु हे काही मी असंच्या असं डिशवॉशरमध्ये लावू शकणार नाही। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक भांडं थोडं थोडं विसरून घ्यावं लागेल। मी हँडवॉशच्या बॉटलमध्येच व्हीम लिक्विड टाकून ठेवते, म्हणजे आपल्याला पटकन ते घासणीवर घेऊन जी भांडी असतील ती घासता येतात। तुम्ही बघू शकता मी सिंकमध्ये भांडे ठेवते, म्हणजे त्यावर पाणी पडत राहतं आणि ते जे खरकटं लागलेलं असतं ते कडक होत नाही। जे आपले भाजीचे पातेले असतात, चमचे असतात किंवा गाळण्या असतात, या सगळ्या व्यवस्थित धुवूनच निघालेल्या असतात। पण जे चहाचे भांडे, सोबतच दुधाचे भांडे, हे सगळे थोडेसे घासून घेतलेले बरे। किंवा जर भाजीच्या कढईला तेल लागलेलं असेल जास्तीचं, ते आपण विसळून घेऊ शकतो। असं करत मी सगळे भांडे विसळत आहे आणि त्या मोठ्या टबमध्ये ठेवून देत आहे। मी सहसा डिशवॉशर लावण्याचं काम रोजच रात्री झोपण्या अगोदर करते, पण वेळ न मिळाल्यामुळे मी हे गुरुवारी करू शकले नाही। शुक्रवारी संध्याकाळी थोडं रिलॅक्स झाल्यानंतर मी हे सगळं काम हातात घेतलंय। ही भांडी डिशवॉशरमध्ये लावणे, त्यानंतर जरा किचन ओटा साफसफाई करणे आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक तर आपल्याला चुकलेलाच नसतो। जरी आपण वर्किंग वुमन असाल तरीही घरची कामं ही काही चुकत नाहीत, खरं ना? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, मी जे तुम्हाला सांगत होते की माझं चॅनल डिलीट झालं होतं, तर त्याची स्टोरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे जे फूड अँड फाइंड्स चॅनल आहे, हे मी काही महिन्यांपूर्वी ओपन केलेलं होतं। आता अगदी 1 आठवड्यापूर्वी हे चॅनल अचानक डिलीट झालं। मला काही कळेच ना, पण त्यामध्ये ऑप्शन होता अपील करण्याचा। मी बघितलं की कसं अपील करायचं, तर मी व्यवस्थित एक मेल लिहून यूट्यूबकडे अपील केलं। माझं ज्या पॉलिसीमुळे चॅनल डिलीट झालेलं होतं, मला 100% गॅरंटी होती की मी माझ्याकडून काहीच चूक केलेली नाही। त्यामुळे मी तसंच अगदी खरं मेलमध्ये लिहिलं आणि बघते तर काय, अगदी रात्रीपर्यंतच माझं चॅनल परत सुद्धा आलं आणि त्यांनी अपॉलॉजी मेल सुद्धा लिहिला। आणि सरप्राइझिंगली माझं एक जुनं चॅनल होतं जे मागच्या वर्षी डिलीट झालेलं होतं, त्यावेळी सुद्धा मी अपील केलेलं होतं। ते एक प्रॉपर कुकिंग चॅनल होतं, लव्ह इट रेसिपी नावाचं। ते सुद्धा चॅनल मला परत मिळालं। तुम्ही ते चॅनल सुद्धा व्हिजिट करू शकता जर तुम्हाला नवनवीन रेसिपीज ट्राय करायच्या असतील। आता ते चॅनल 1 वर्षापूर्वी डिलीट झाल्यामुळे आता रिसेंट व्हिडिओ जरी नाहीत तरी त्या चॅनलवर सुद्धा वडापाव रेसिपी, बिर्याणी रेसिपी, नॉनव्हेज मसाला रेसिपी, या सगळ्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत। माझा विचार आहे आता दोन्ही चॅनल सायमल्टेनियसली सुरू ठेवावे। तुम्ही करणार ना मला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। तर माझी सगळी भांडी आता विसळून झालेली आहे। डिशवॉशरमध्ये आपण स्टीलची, काचेची किंवा जी सिरॅमिकची भांडी असतात तीच लावू शकतो। लोखंडाचे तवे किंवा नॉनस्टिक तवे असो किंवा ज्या कढया किंवा कुकर जे माझ्याकडे आहेत ते आपण लावू शकत नाही। किंवा अगदी पोळपाट बेलणं, लाकडाची भांडी, ते सुद्धा आपण लावू शकत नाही। त्यामुळे मी जास्तीत जास्त ट्राय करते की स्टीलचीच भांडी वापरावी। मी डिशवॉशरसाठी माझी भांडी, माझं किचन कसं अपडेट केलं आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। कोणाला जर डिशवॉशर घ्यायचं असेल तर त्यांना मदत नक्कीच होईल। माझ्याकडे फॅबरचं डिशवॉशर आहे। हे 12 प्लेट सेटिंगचं डिशवॉशर आहे आणि याचा कम्प्लीट डेमो व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा। यामध्ये 2 ट्रे आहेत
वरच्या ट्रेमध्ये तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा सगळे कप लावून घेत आहे. तशी तर माझी फॅमिली 3 जणांची आहे, मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी. त्यामुळे हे चहाचे कप जरा जास्त वाटत असतील, पण सांगितल्याप्रमाणे काल मी डिशवॉशर लावू न शकल्यामुळे हे एवढे भांडे जमा झालेले आहेत. आता यामध्ये वाट्या, छोटे ग्लास, चहाच्या गाळण्या, छोटा जग, छोट्या छोट्या प्लेट्स, हे सगळं वरच इथे मावतं. इथे अगदी आपल्या किचन रॅकमध्ये जसं प्लेट्स ठेवायला जागा दिलेली असते ना, स्टँडसारखं, ते तसं दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या प्लेट्स वगैरे अगदी व्यवस्थित राहतील. आता जे आपले जेवणाचे ताट आहेत ते मी लावून घेत आहे. खाली मोठे भांडे ठेवता येतात. वरच्या ड्रॉवरची हाईट कमी असल्यामुळे तिथे थोडे छोटे भांडे किंवा छोट्या हाईटचे भांडे ठेवायचे. आता जसजसे माझ्या हातामध्ये भांडे येत आहेत तसतसे मी लावत आहे. डिशवॉशरमध्ये नेहमी उघडे भांडे लावायचे, कारण डिशवॉशरमध्ये भांडी स्प्रिंकल मेथडने धुतल्या जातात आणि त्याचे जे स्प्रिंकलर्स असतात ते खालच्या बाजूने असतात. या मशीनमध्ये 2 स्प्रिंकलर दिलेले आहेत, म्हणजे 2 फॅन दिलेले आहेत आणि ते फॅन गोल गोल फिरतात आणि त्यामधून जसं कारंजा असतो ना त्याप्रमाणे पाणी वर उडतं. आणि हो, अगदी गरम पाण्याने धुतल्या जातात, त्यामुळे काही जंतू असतील किंवा नॉनव्हेजचा वास असेल हा सगळा निघून जातो. आणि यामध्ये एक डिशवॉशर सॉल्ट असतं, एक शायनिंगसाठी लिक्विड असतं आणि सोबतच जे आपण जसं वॉशिंग मशीनमध्ये रोज पावडर टाकतो ना त्याप्रमाणे एक डिटर्जंट पावडर असतो. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायचंच आहे तर एकतर भांडी स्वतः घासलेली बरी किंवा मग बाई ठेवलेली बरी. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कधी कामवाली बाई येते, कधी नाही येत, मग ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. आणि अफोर्डेबिलिटी म्हणाल तर ही मशीन मी 29,500 घेतलेली आहे, म्हणजे 29,500 आणि आता 1 वर्ष झालेलं आहे मी ही वापरत आहे. यामध्ये काय आहे, फक्त 10 मिनटं आपले द्यावे लागतात, बाकी पुढचं काम ही मशीनच करते. आणि या मशीनचा किंवा जे डिटर्जंट मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्यांचा खर्च जरी काढला तरी पण तुमच्या शहरातल्या किंवा गावातल्या कामवाल्या बायांच्या रेटनुसार माझ्या इथे एवढे भांडे घासायला 2,000 रुपये पर मंथ एवढे चार्ज करतात. त्यापेक्षा मला ही मशीन नक्कीच परवडते. आता जी उरलेली भांडी आहे ती मी जरा पाणी घालून ठेवून देत आहे. काही तवे आहेत, काही स्टीलची भांडी सुद्धा उरलेली आहेत, कारण खूप सारी भांडी असल्यामुळे एका वेळी ते सगळं गेलं नाही. म्हणून मी जे स्पेशली जे पीठ मळण्याचं पातेलं होतं त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ठेवत आहे. ही सगळी भांडी जमवून मी वेगळीकडे ठेवत आहे. आता मी माझा ओटा स्वच्छ करत आहे आणि आता गॅस आणि ओटा स्वच्छ करून घेणार आहे. सगळ्यात पहिले जे आपले बर्नरचे स्टँड्स असतात ते काढून घ्यायचे आणि जो ओला कापड आहे त्याने सगळं एकदा क्लीन करून घ्यायचं. म्हणजे जे काही कडक लागलेलं असेल किंवा भाज्यांचं किंवा डाळीचं किंवा कुठलंही अन्नाचं कण सांडलेले असतील हे सगळे जरा सॉफ्ट होऊन जातील. ओटा साफ करताना ज्या वरच्या टाईल्स आहेत त्या कधीही विसरायच्या नाही. स्पेशली तुम्ही इथे बघू शकता माझ्या घरच्या टाईल्स या पांढऱ्या आहेत. यावर थोडं जरी तेल किंवा जेवण बनवतानाचं काही उडलं तर ते लगेच दिसून येतं. आता मी ही लाकडाचे भांडे घासून घेत आहे, जसं की माझं चॉपिंग बोर्ड लाकडी आहे आणि पोळपाट बेलणं हे सगळं व्यवस्थित घासून घेत आहे, म्हणजे जोपर्यंत मी स्वयंपाक स्टार्ट करेल तोपर्यंत हे सगळं वाळून जाईल. आता एकदा ओल्या कापडाने साफ केल्यानंतर गॅस मी परत कोरड्या कापडाने पुसून घेत आहे. गॅससोबतच ओटासुद्धा पुसून घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं करायला आपल्याला अगदी 10-15 मिनटं लागतील, पण त्यानंतर जे मिळणारं समाधान आहे ते अलौकिकच. कारण स्वच्छ किचनमध्ये स्वयंपाक केला तर जरा वेगळीच फिलिंग येते. अगदी खराब झालेला ओटा, अस्वच्छता, ज्यामध्ये घरी कॉक्रोचेस होण्याचे प्रमाण वाढते, तसेच रोगराईसुद्धा वाढते. आज मी बनवणार आहे अंडा करी. हे माझ्याकडे हार्ड एनोडाईजचं कुकर आहे, ज्यामध्ये मी काय करत आहे, एकाच वेळी तांदूळ मांडलेले आहेत भात बनवायला आणि त्याच्या साईडलाच अंडी टाकून देत आहे, म्हणजे सोबतच ती सुद्धा उकळल्या जातील. फास्ट आपण स्वयंपाक करू तेवढं बरं आहे, कारण सोबतच आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आता मी 3घांसाठी 5 अंडी उकळायला ठेवलेली आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे मी अंडा करीसाठी मसाला कसा बनवते. हा थोडा आमचा विदर्भ स्टाईल मसाला आहे, तुम्ही सावजीसुद्धा म्हणू शकता. हा मसाला मी थोडा जास्त प्रमाणातच बनवून ठेवत आहे, जरी अंडा करीला एवढा लागला नाही तरी रविवारी नॉनव्हेज वगैरे बनवताना मला हा कामी येईल. यासाठी मी घेतलेले आहेत 3 कांदे, अद्रक लसूण तुम्ही बघू शकता प्रमाण,
एक लसणाचा गाठा घेतलेला आहे आणि अगदी 1.5 ते 2 इंच अद्रक घेतलेला आहे. सोबतच घेतलेलं आहे तेजपान, दालचिनी आणि 2 चम्मच धने आणि 1 चम्मच जिरे आणि घेतलेलं आहे थोडंसं खोबरं, जे सुकलेलं नारळ असतं ते. आता बघा, मी तुम्हाला सांगते फटाफट कांदे कसे चिरायचे ते. आपण काय करतो, पहिले साल काढत बसतो, त्यामुळे जरा ते काढणंसुद्धा कठीण होतं आणि वेळसुद्धा लागतो. सगळ्यात पहिले दोन्ही साईडनी कांदा कापून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे 2 तुकडे करायचे. बघितलं का कसं फटाफट त्याचं साल निघालं आहे ते. अशाच प्रकारे मी बाकीचे कांदेसुद्धा कापून घेत आहे. दुसऱ्या कांद्याला सुद्धा मी दोन्हीकडून कापून घेतलेलं आहे आणि नंतर मध्ये चिरा मारलेला आहे. त्यामुळे जे वरचं साल आहे ते अगदी काही सेकंदातच निघून जाईल. आणि हो, किचन ओटा आत्ताच आपण स्वच्छ केलेला आहे, मग परत खराब कशाला करायचा. सोबतच एखादं प्लॅस्टिक किंवा जे काही तुमचं पिशवी असेल कचरा फेकण्याची किंवा डब्बा असेल, तो छोटासा डब्बा करा साईडला ठेवण्यासाठी. किंवा माझ्याकडे प्लॅस्टिक आहे तर मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे. इकडे कांदे कापले किंवा काहीही कचरा झाला की तिकडे आपण त्या प्लॅस्टिकमध्ये किंवा डब्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे बघा, कचरा होणारच नाही परत. आणि मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर क्लिनिंग अगदी सोपी होईल. बरेच जण काय करतात की अगदी सिंकमध्ये टाकून देतात, पण त्यामुळे कधी कधी बारीक कचरा जाऊन सिंक ब्लॉकसुद्धा होऊ शकतो आणि आपल्यालाच ते आवरायला जरा कठीण जातं किंवा आपलं पण काम वाढतं. त्यापेक्षा हे बाजूबाजूलाच केलेलं बरं. आता हे सगळे कांदे मी लांब लांब कापून घेत आहे. प्रत्येक पदार्थ बनवण्याची ना एक पद्धत असते. तसं तर तुम्ही छोटे तुमच्या पद्धतीचे कांदे जरी कापले तरी पण चालेल, पण ज्या काही भाज्या असतात किंवा ज्या स्पेशली आपण मसाला बनवतो तेव्हा ना असे लांब लांब कांदे कापले तर जरा चांगलं आहे, म्हणजे त्याची एक वेगळी चव असते. आता मी गॅस पेटवत आहे आणि घेत आहे लोखंडी कढई. त्यामध्ये मी जरा 2 चमच्यापर्यंत तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले आहे खोबऱ्याचे तुकडे आणि सोबतच तेजपत्ता आणि दालचिनी. मी हे सरसोचं तेल वापरत आहे, त्यामुळे या तेलाला जरा जास्तच गरम करावं लागतं. त्यानंतर ते थोडं पातळ होतं. तुम्ही बघू शकता अगदी तेलातून धूर निघत आहे आणि सोबतच तिकडे कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे. हे सगळं थोडंसं जळायला लागल्यानंतर काढून घ्यायचं. हे काढल्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे कांदे. सगळे कांदे टाकून द्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. थोड्याच वेळात ते कांदे तेलामध्ये सुटायला लागतील. थोडंसं परत हलवून घ्यायचं. आता मी इकडे अद्रक आणि लसूण जरा ठेचून घेत आहे. अद्रकचा तुकडा मी 1.5 इंच घेतलेला आहे. हे सगळं संध्याकाळी चालू आहे आणि जरा प्रकाश योजना किंवा लाइटिंग जरा व्यवस्थित नसल्यामुळे हे तुम्हाला थोडं पांढरट दिसत असेल, त्यामुळे माफी असावी. आता मी घेत आहे लसणाचा गाठा. नॉर्मली आपण एक लसणाची पाकळी घेऊन ती जरा ठेचून खाली बसून आपण लसणाच्या पाकळ्या काढण्याचं काम करतो. यामध्ये बराच वेळ जातो. त्यापेक्षा या ट्रिकने तुम्ही फटाफट लसणाच्या पाकळ्या काढू शकता. मी काय केलेलं आहे, सरळ सरळ पूर्ण गाठाच मी ठेचत आहे. त्यामुळे जे वरची पाती असते ती निघून जाते आणि ज्या आतल्या पाकळ्या असतात त्या मोकळ्या होतात. त्या पाकळ्यासुद्धा सोबतच ठेचून घ्यायच्या, म्हणजे त्यावरचं साल निघायला खूपच मदत होते. तुम्ही बघू शकता अगदी फटाफट या सगळ्यांचं साल वेगळं निघत आहे. बघा किती वेळ लागला मला हे सगळं करायला. हार्डली 2 मिनिटांमध्ये माझं एक पूर्ण गाठा निघून गेला. तुम्ही सुद्धा ही ट्रिक ट्राय करू शकता. या असल्या छोट्या छोट्या ट्रिक्समुळेच तर आपला स्वयंपाक अगदी फटाफट होऊ शकतो. आणि हो, कचरा तर आपण होऊ देणारच नाही. सोबतच हा सगळा कचरा मी प्लॅस्टिकमध्ये टाकून देत आहे. चला आता बघूया आपले कांदे परतले का. हां, आता जरा कांदे नरम पडलेले दिसत आहेत, सोबतच थोडे जळलेले सुद्धा आहेत. काही हरकत नाही. मी सांगितल्याप्रमाणे हा मसाला आपल्याला थोडासा जाळायचाच आहे. आता आपण परत यामध्ये धने आणि जिरे टाकत आहोत. तेजपत्तासुद्धा पडलेला आहे, तो मी काढून घेतला. परत एकदा परतून घ्यायचं आणि याला परत बघण्याची सुद्धा गरज नाही. मंद आचेवर हे तसंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पीठ मळायला घेतो आहोत. तसं तर रोजच्या पिठामध्ये मी मीठ टाकत नाही, पण आज जरा मी तेलाच्या पोळ्या बनवत आहे म्हणून मी मीठसुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा चवीनुसार मीठ टाकायचं नाही हे ठरवू शकता. आपल्याला पीठसुद्धा काही पूर्ण मळून घ्यायचं नाही आहे. थोडासा ओलसर गोळा करून घ्यायचा बस. लागलं आपण थोडं पाणी टाकायचं आणि हे जरा सैलसर चिकटसर मळून घ्यायचं आणि बोटाने थोडे खड्डे करून घ्यायचे आणि त्यावर पाणी टाकून द्यायचं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे झाकून ठेवाल तोपर्यंत ते आणखी नरम पडेल. आता आपला मसालासुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता बराच धूर निघत आहे.
थोडासा मसाला जळला सुद्धा आहे. याचीच तर खरी चव असते. आता थोडा कोमट झाल्यानंतर मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेत आहे. एकदम थंड पण होऊ द्यायचं नाही, कारण जर मग एकदम थंड झाला तर जरा मिक्सरवर काढायला सुद्धा वेळ लागू शकतो. आणि एकदम गरम जरी तुम्ही मिक्सरमध्ये टाकला तर पॉटच जळू शकतं. त्यापेक्षा थोडा कोमट, आणि नंतर आपण पाणी तर ॲड करणारच आहोत. आता मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेत आहे. पहिल्यांदा थोडासा रवाळच झालेला आहे, आणि जे झाकणाला लागलेलं आहे ते सुद्धा चमच्याने त्यामध्ये टाकून द्यायचं. आणि जे उरलेले कांदे आणि अद्रक लसणाचं वगैरे पेस्ट होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून देत आहे आणि परत एकदा मिक्सर फिरवत आहे. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला अगदी स्मूथ होईल. तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान झालेला आहे. तोपर्यंत इकडे कुकरसुद्धा थंड झालेला आहे. चला तर उघडून बघूया. अरे वा, चला आपल्या भातासोबत अंडीसुद्धा उकळल्या गेली आहेत. हा भात मी काढून घेत आहे आणि झाकून ठेवायचा, म्हणजे तो गरमच राहील. आणि इकडे अंड्याचे साल काढायचे आहेत. त्या कुकरमध्येच मी थोडं एखाद ग्लास थंड पाणी टाकलेलं आहे आणि त्या अंड्यांची साल इथल्या इथे काढून घेत. आता हे सगळं होईपर्यंत तिकडे पीठसुद्धा नरम पडलेलं आहे. ते परत एकदा मी मळून घेणार आहे. त्यासाठी आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. मी 1 चम्मच भरून तेल टाकलेलं आहे आणि आता परत मळून घेत आहे. आता ही प्रोसिजर अगदी फास्ट होऊन जाईल. आता मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण बाजूलाच मी कांदे आणि टमाटरसुद्धा चिरून घेतलेले आहेत. आता आपण अंडे फ्राय करून घेऊया. कुणाला फ्राय केलेले अंडे आवडतात किंवा कुणाला तसेच आवडतात. तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता. आमच्याकडे फ्राय केलेले अंडे खातात, म्हणून मी अंडे फ्राय करत आहे. अंडे फ्राय करताना सुद्धा जरा काळजीपूर्वकच करावं लागतं. त्यामुळे मी त्यावर काचेचं झाकण ठेवून देत आहे, म्हणजे जो फटफट आवाज येतो किंवा अंडी फुटतात कधी कधी, तसं होणार नाही. थोडं 1-2 मिनटं झाल्यानंतर हे झाकण काढून गॅस जरा मंद करून ती अंडी पलटवून घ्यायची, म्हणजे दोन्हीकडून अंडी व्यवस्थित शिजतील. ही अंडी शिजलेली आहेत आता, आणि आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. भांडेसुद्धा जास्त भरवायचे नाही. जे ताट माझं मसाल्याचं होतं त्याच ताटामध्ये अंडेसुद्धा काढून घेतले आहे. आता त्याच गरम तेलामध्ये मी कांदे टाकत आहे. हे कांदे आणि तेल जरा तुम्हाला पिवळसर दिसत असेल, कारण मी सरसोचं तेल वापरते आणि ते जरा डार्क कलरचंच असतं. आता हे कांदे शिजल्यानंतर यामध्येच मी तिखट पावडर टाकत आहे किंवा मिरची पावडर. डायरेक्ट तेलामध्ये मिरची पावडर टाकल्यामुळे भाजीला चांगली तर्री येते. जर तुम्ही टमाटर किंवा मसाला टाकल्यानंतर, म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे, तसं काहीही टाकल्यानंतर जर तुम्ही मिरची पावडर टाकाल तर तेवढी तर्री येणार नाही. तेलामध्येच तिखट टाकल्यानंतर हे जळू न देता त्यामध्येच मसाला टाकून द्यायचा, आणि तो मसाला शिजत आल्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचं. मी जे पाणी दाखवत आहे त्यामध्ये मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आणि सोबतच इकडे आता टमाटर टाकलेले आहेत. पाणी गरम यासाठी, कारण जी आपण भाजी बनवतो त्याचं टेम्परेचर ऑलरेडी हाय झालेलं असते. त्यामध्ये थंड पाणी टाकून परत ते उकळी यायला त्याला वेळ लागतो. त्यापेक्षा जर बाजूच्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलं आणि ते पाणी टाकलं तर भाजी लवकर होण्यास मदत होते. बघा, आता मी ते उकळतं पाणी भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि लगेचच इकडे सुद्धा याला उकळी आलेली आहे. व्यवस्थित उकळी आल्यानंतर, किंवा जी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानंतर, मी त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आहे. आणि हे व्यवस्थित शिजायला लागल्यानंतर त्यामध्ये मी अंडी टाकलेली आहेत. पाण्याच्या प्रमाणानुसार मी त्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं होतं, आणि ते आटायला लागल्यानंतर त्यावर मी कोथिंबीर टाकत आहे. चला, झाली तर आपली अंडा करी रेडी. आता ही व्यवस्थित शिजलेली आहे. यावर तुम्ही झाकण ठेवू शकता आणि गॅस बंद करून घ्यायचा. चला तर आता इकडे मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. पोळ्या किंवा चपात्या, तुमच्याकडे जे काही म्हणत असतील. आमच्याकडे याला तेलाच्या पोळ्या म्हणतात किंवा त्रिकोणी पोळ्या. त्रिकोणी पोळ्या म्हणजे तेलाच्याच पोळ्या. पोळ्यासुद्धा कशा फटाफट होतील बघा, कारण आपलं पीठ अतिशय नरम झालेलं आहे, अतिशय सॉफ्ट आहे. काय करायचं, छोटासा गोळा करायचा, तो लाटून घ्यायचा. काय करायचं, हातामध्ये 2 गोळे करायचे, किंवा एकाच गोळ्याचे तुम्ही 2 भाग करू शकता मी दाखवल्याप्रमाणे, आणि त्यामध्ये तेल लावायचं. ती पोळी थोडीशी मोठी लाटून घेतली की परत त्यामध्ये तेल लावून त्याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा. पोळी गॅसवर टाकली की थोडीशी शिजू द्यायची आणि काही सेकंदानंतरच ती पोळी पलटवायची. मग त्या साईडनी थोडं आपण कापडाने वगैरे शेकून घ्यायचं. मग परत एकदा पोळी पलटवायची आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा शेकून घ्यायची. झाली तर तुमची गरम गरम तेलाची पोळी तयार. आता आपला स्वयंपाक पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी बनवलेली आहे अंडा करी. अतिशय मस्त दिसत आहे आणि सुगंध तर काय सुटला आहे, आहा. आणि सोबतच इकडे तेलाच्या पोळ्या आणि भात. चला तर मग वाढून घेऊया. आणि हो, आम्ही आमच्याकडे एकाच ताटात जेवतो,
त्यामुळे मी जरा मोठं प्लेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 4 अंडी वाढत आहे. 1 अंडं असो जरा बाजूला, नंतर लागलं तर घेता येईल. मस्त तर्रीची भाजी झालेली आहे आणि एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही आणि कमी तेलामध्ये ही भाजी होते. मला तर बाबा अंडा करी खूप आवडते. तुम्हाला आवडते का? नक्की बनवून बघा या पद्धतीने. हा मसालासुद्धा बनवायला इझी आहे आणि कुठल्याही भाजीमध्ये हा चालतो. अगदी व्हेज नॉनव्हेज कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. पोळ्या, भात, अंडा करी, आहा! मला तर परत बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.